अयोध्या येथे होणाऱ्या अद्भुतपूर्व अलौकिक श्रीराम मंदिर उद्घाटन व श्रीराम प्राण प्रतिष्ठा प्रसंगी देशभरात दीपावलीसारखा हा उत्सव साजरा केला जाणार आहे। याच पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य वतीने सुद्धा हनुमानगढी येथे विक्रमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। येथे 11 लाख लाडूंचा एक लाडू तयार करून वर्ल्ड रेकॉर्ड लाडू बनवून वितरण केले जाणार आहे। या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। 22 जानेवारीला सर्वत्र रामलल्ला उत्सव साजरा होत असताना अमरावती शहरातील हनुमानगढी येथे सुद्धा खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या पुढाकाराने युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने सुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक लाडू बनविण्याच्या उपक्रमाला सुरुवात होणार आहे। 22 जानेवारीला हनुमानगढी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे। खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या वतीने 11 लाख लाडूचा एक लाडू तयार करून हा वर्ल्ड रेकॉर्ड लाडूचा प्रसाद देण्यात येणार आहे। यावेळी कार सेवकांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे। याच कार्यक्रम दरम्यान महिलांकरिता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात येत आहे। याच कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून गेल्या 10 दिवसांपासून 11 लाख लाडूचा एक लाडू तयार करण्याचे काम सुद्धा सुरू आहे। याचा आढावा आमदार रवी राणा यांनी हनुमानगढी येथे दाखल होऊन तयारीची पाहणी केली। 22 जानेवारीला सकाळी 10 वाजता अमरावती शहरातील भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन रवी राणासह युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे।